Hi dear students, welcome to SMS Tech Academy, Maharashtra. MSBT Polytechnic थर्ड सेम कम्प्युटर इंजिनिअरिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा आपण आज सब्जेक्ट स्टार्ट करत आहे, ज्या सब्जेक्टचं नाव आहे डेटा स्ट्रक्चर युजिंग सी. आता हा जो डेटा स्ट्रक्चर युजिंग सी आहे, हा शिकण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले काय आलं पाहिजे, सी लँग्वेज. मग या सब्जेक्ट मध्ये काय आहे, सी लँग्वेज तर ऑलरेडी तुम्हाला बेसिक पाहिलेला आहे. तुम्हाला माहित आहे की सी लँग्वेज मध्ये जर समजा तुम्ही प्रोग्राम लिहिला तर त्याचं एक्सटेन्शन काय असते. तर सी लँग्वेज मध्ये तुम्ही जर प्रोग्राम लिहिला तर त्याचं एक्सटेन्शन असते, सांगा तुम्ही, डॉट सी है ना. सी लँग्वेज मध्ये जर तुम्ही प्रोग्राम लिहिता तर डॉट सी. सी लँग्वेज होते कुठून स्टार्ट, तर सी लँग्वेज हॅश पासून सुरुवात होते. आता प्रत्येकाच्या डोक्यामध्ये हे चालू असेल, सर सी लँग्वेज मध्ये काय काय असते, तर ऑलरेडी आम्हाला माहित आहे, म्हणून तुम्हाला थोडंसं इझी जाणार आहे. या डेटा स्ट्रक्चर मध्ये असणार काय काय ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. डेटा स्ट्रक्चर मध्ये सर्वात पहिले काय काय असणार आहे, तर डेटा स्ट्रक्चर मध्ये सगळ्यात पहिला असते प्रोग्राम. काय असते, प्रोग्राम. ठीक आहे, डेटा स्ट्रक्चर मध्ये प्रोग्राम. दुसरा, डेटा स्ट्रक्चर मध्ये मेथड्स असतात. काय, मेथड्स. त्या मेथड्स तुम्हाला मी दाखवणार. त्याच्यानंतर तिसरा आहे डेटा स्ट्रक्चर मध्ये अल्गोरिदम. अल्गोरिदम. आणि त्याच्यानंतर आहे याची थेरी. हे सर्वात महत्वाचं आहे. हे चार मिळून काय बनलेला आहे आपला सब्जेक्ट, डेटा स्ट्रक्चर. हे चारही मिळून आपला सब्जेक्ट जो बनला आहे, त्या सब्जेक्टचं नाव काय, डेटा स्ट्रक्चर. आज तुम्हाला माहित आहे की तुमच्या समोर जर समजा मी म्हटलं की डेटा म्हणजे काय, कोण सांगू शकते व्हॉट इज डेटा. डेटा म्हणजे काय, तर डेटा म्हणजे असा ज्याच्यापासून काहीतरी इन्फॉर्मेशन आपल्याला भेटते. जसं आता मी इथे लिहून दिलेलं आहे, याला पण मी काय म्हणू शकतो, डेटा म्हणू शकतो. इथून एक इन्फॉर्मेशन तुमच्याकडे चालली, ते इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगते की